नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत चिंग्स शेजवान फ्राइड राईस आपल्याला करायचा आहे। सुरुवातीला या ठिकाणी मी आता तांदूळ घेतलेले आहे। आता हे मी बासमती राईस घेतलेला आहे। आता हे जे तांदूळ आहे ते आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहे। त्यानंतर ते आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। आता आपण त्या गॅसवरती शिजायला ठेवून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे तो भात जो आहे आपला तो मोकळा मोकळा होईल। आणि मी चांगले व्यवस्थितच ते शिजवून घेतलेले आहे। आणि चाळणीमध्ये मी ते त्याच्यातलं सर्व पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे। तांदूळ मी चाळणीत टाकलेले आहे त्यासाठी। आणि आता इथे मी एक कांदा कापून घेत आहे। कांद्याचे आपल्याला असे लांब लांबच काप करायचे आहे। मोठे मोठे लांब साईजचा कांदा मी कापून घेते। गाजराचे पण आता इथे मी बारीक बारीक काप करून घेते गाजराचे। त्यानंतर मी या ठिकाणी 2 मिरच्या चिरून घेत आहे। त्याचेही मी मोठे मोठेच असे लांब लांब काप करणार आहे। आता इथे मी सर्व कापून घेतलेले आहे। गाजर, कांदे आणि हिरवी मिरची, तसेच जी पानकोबी होती आपली, जी गड्डा कोबी असते, तिचे पण मी बारीक काप करून घेतलेले आहे। आता इथे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे। नंतर कांदा थोडा आपल्याला हलवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कापलेले गाजर टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकायची आहे। आणि थोडा वेळ हे होऊ द्यायचं आपल्याला। नंतर आपल्याला जी पानकोबी कापली होती मी, गड्डा कोबी, ती त्यात टाकायची आहे। आणि हे मिश्रण जे आपल्याला ते थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचं आहे। गाजर वगैरे आपल्याला चांगले नरम होऊ द्यायचे आहे। आता इथे बघू शकता तुम्ही की आपलं हे छान फ्राय झालेलं आहे। आता हे मिश्रण आपलं चांगलं झालेलं आहे। आता इथे मी चिंग्स शेजवान फ्राइड राईसची पुडी घेतलेली आहे। आता तो मसाला आपल्याला भातामध्ये आधी टाकून घ्यायचा आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तो भातामध्ये, आधी करून घ्यायचा आहे, मग कढईत टाकायचा आहे तो। कारण मग तो जर आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेतला तर तो सर्वीकडे एकसारखा लागतो। आता हा मसाला टाकल्यामुळे आपल्याला सोया सॉस किंवा टोमॅटो सॉस जो आहे तो टाकायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये हे असते। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे ते। आता त्यानंतर आपल्याला हा जो भात आहे तो कढईमध्ये टाकायचा आहे। आता आपण तो चांगला मिक्स करून घेऊ। मी चाळणीमध्ये आधीच त्याला
चांगला मिक्स करून घेतलेला होता, त्यामुळे आता काही जास्त प्रॉब्लेम येत नाही मिक्स करताना. त्यासाठी आधी केलेलं असतं ना ते चांगलं असतं. आता इथे आपला शेजवान राईस तयार आहे. अतिशय मस्त असा हा राईस झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.